भगवान शिवाला काय व्हावं आणि काय नाही व्हावं याचं आम्ही प्रतिपादन काल केलं. शेवटी आरती म्हणजे काय आणि आरती कशा पद्धतीची असावी, वाती किती असाव्या, शेवटी नामस्मरण सांगितलं किंवा शिव म्हणतात कशाला. शिवनामस्मरण हे पतितातला पतितही आणि चांडाळातला चांडाळही असला तरी तो पंचाक्षर आणि षडाक्षर मंत्र म्हणू शकतो असंही लिंग पुराणात दाखवलं. त्याने आंघोळ केलेली असो किंवा न केलेली असो, तो पवित्र असो अथवा अपवित्र असो, राजा असो अथवा रंक असो, विद्वान असो अथवा मूर्ख असो, स्त्री असो अथवा पुरुष असो, बाल असो अथवा वृद्ध असो, सर्वांना असणार कोणत्याही वेळी शिवपंचाक्षरी मंत्र किंवा षडाक्षर मंत्राचा उच्चारण्याचा आणि जाप करण्याचा अधिकार आहे म्हणून सांगितलं. आसनी शयनी भोजनी गमनी, 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 प्रेमेश्वर पाणी स्मरालो, प्रेमेश्वर पाणी स्मरालो, आसनी शयनी भोजनी गमनी, आसनी शयनी भोजनी गमनी, आसनी शयनी भोजनी गमनी. सांगितलं महाराज, आसनी शयनी भोजनी गमनी, प्रेमेश्वरपाणी स्मरामात. कोणत्याही अवस्थेमध्ये आणि त्या शिवाचं नामस्मरण केलं जातं, कारण सुद्धा त्याला राहत नाही किंवा विसर पडून जातो, त्याला भोळं म्हटलं. त्यानंतर आम्ही रुद्राक्षाची माहिती सांगितली आणि अशा पद्धतीनं कालपर्यंत आम्ही भगवान शिवाचं पूजन अजून सखोल आहे महाराज. नेमकं शिवलिंग का तयार झालं, कोणी ते कल्पिलं, निराकार परब्रह्मामध्ये शाळुंकेला नेमकं महत्व काय, बाकीच्या पीठाला महत्व काय आणि जलवाहिनीला महत्व काय. आणि त्यात जे काही पंचाक्षर आणि षडाक्षर मंत्राची सखोल माहिती आहे ती सुद्धा खूप तुम्हाला सांगायची राहिली. त्यानंतर रुद्राक्षाची माहिती 2% मी तुम्हाला काल चलता चलता सांगितली, वेळ झालेला होता. कारण का अगाध असणारी लीला आणि परीच्याही पलीकडे असणारं ज्ञान त्या भगवान शिवाचे सज्जन. आणि असं ज्ञान तुम्हाला निरूपण करत असताना पुढे सांगायचं म्हणजे भगवान शिव आणि त्यानंतर शांत झाले आणि समाधीमध्ये लीन झाले. माझ्या विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवानं साष्टांग नमस्कार केला आणि तिथून आपापल्या पदाला निघून गेले. जसं वैकुंठ लोकाला माझा श्रीहरी, तर सत्य लोकाला असणारा प्रजापिता ब्रह्मदेव. आणि मग त्यावेळेला उत्पत्तीचं कार्य आमच्या ब्रह्मदेवानं करायला सुरू केलं. आणि ब्रह्मदेवानं सुरू करत असताना
एक तर जीव तयार व्हायचा किंवा देह तयार व्हायचा. देह तयार झाला तर जीव तयार होत नव्हता आणि जीव तयार झाला तर देह तयार करता येत नव्हता. मग अशा अवधीमध्ये आमच्या ब्रह्मदेवाला संकट पडलं. ब्रह्मदेवाला संकट पडलं आणि संकट पडून ब्रह्मदेवानं शिवाप्रित्यर्थ तपानुष्ठान केलं. तपानुष्ठानाच्या फलश्रुती रूपी अंताला आमचे भगवान शिव प्रसन्न झाले आणि भगवान शिवानं सांगितलं, अरे वेड्या, जे काही तू पुरणपोळीचं जेवण केलेलं आहेस तयार आणि त्याच्यामध्ये सारच नेमका विसरलास. ब्रह्मदेवानं सांगितलं, शिवा, आम्हाला काही कळायला तयार नाही तुम्ही काय म्हणताय ते. त्यांनी सांगितलं, बाबा रे, सर्व काही पोळीचं जेवण केलं, पुरणपोळीचं जेवण केलं, भजे, कुरडी, पापडी, अमुक तमुक सगळं 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 आणलं, पुरणपोळी केली, सार केला. सार म्हणजे आमटी. पण नेमकं म्हणजे त्या आमटीमध्ये क्षार म्हणजे मीठच टाकायचं राहिलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, भगवान आपणच समजून सांगा. त्यावेळेस भगवान शिवानं सांगितलं, वेड्या, हे जे काही तू जीव बनवलेस, सगळे जे काही देह बनवलेस, हे सगळे उभ्या कपाळाचे बनवलेस. हे सर्व उभ्या कपाळाचे बनवलेस. असं कर, त्यांना आडवे कपाळ कर, जेणेकरून माझं भस्म धारण करता येईल. तुझी असणारी सृष्टी उत्पन्न होण्याचं कार्य यशस्वी होईल. तथास्तु तथास्तु तथास्तु. आणि मग ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी उभे कपाळ जनावरासारखे जे केलेले होते ते आमचे आडवे कपाळ केले महाराज. आणि मग त्यावेळेला जीवात्मा त्यामध्ये विराजमान झाला आणि जीवसृष्टी निर्माण करता आली माझ्या ब्रह्मदेवाला. काही काळ निघून गेला आणि काही काळ निघून गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाच्या कार्यामध्ये, विष्णू परमात्मा आमचे पालनाच्या कार्यामध्ये, त्या शिवाच्या हृदयापासून उत्पन्न झालेला रुद्राचा अंश तो संहार कार्यामध्ये. असंच एके दिवशी अचानक रीतीने माझ्या ब्रह्मदेवाला आठवण झाली. मनात विचार केला की मी प्रजेचं उत्पन्नता करतो, उत्पत्ती करतो. मी उत्पत्ती केली तरच पालन करता येईल आणि पालन केलं तरच संहार करता येईल. मग जगात मी मोठा असून सुद्धा विष्णू परमात्माला का मोठं ठरवलं? बरं, ठरवलं तर ठरवलं, माझं असणारं मुंडकं या भगवान शिवानं छाटलं. आणि त्या ठिकाणी सुडाची भावना माझ्या ब्रह्मदेवाच्या मनात आली. मनात विचार केला, ब्रह्मांडामध्ये माझी निंदा नालस्ती केली, ब्रह्मांडामध्ये मला शाप दिला, ब्रह्मांडामध्ये माझं एक शिर कमळ असणारं तोडून टाकलं. त्या भगवान शिवाची मी बघितल्याशिवाय राहणार नाही, त्याला चांगली अद्दल घडवल्याशिवाय मी राहणार नाही. आणि ब्रह्मदेवाच्या अंगातून रोमांच उठले, डोळे लालजर झाले, शरीर थरथर कापायला लागलं आणि सुडाच्या भावनेनं आमचा हा ब्रह्मदेव लहालहा करायला लागला. मनात विचार केला, मला तर ह्या भगवान शिवाचा सूड घ्यायचा आहे, पण कशा पद्धतीने घेतल्या जाईल? त्यावेळेला संकल्पना आली की आपल्या एकट्याच्यानं कार्य होणार नाही. आपण जाऊ आणि एखाद्याला शिव्या शाप डायरेक्ट देऊ, ते होणार नाही. मग असं करू, आपण श्रीहरी विष्णूलाच पुढे काढू, त्याला पुढे घेऊन कार्य करू. आणि म्हणून आमचा ब्रह्मदेव वैकुंठामध्ये गेले आणि वैकुंठामध्ये गेल्याच्या नंतर श्रीहरी आणि विराजमान झालेले होते माझी लक्ष्मी माता. त्या ठिकाणी त्यांचे पदचरण
चलत होती तेवढ्यात आमच्या ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी नामस्मरण केलं. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद बोलो कोई गोपाल बोलो, 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 गोविंद बोलो कोई गोपाल बोलो. हर हर आणि मग त्यावेळेला माझ्या भगवान विष्णू परमात्माच्या वैकुंठामध्ये आणि ब्रह्मदेव गेले, नामस्मरण केलं. विष्णू परमात्मा उठून बसले आणि सांगितलं, या ब्रह्मदेवा आसनस्थ व्हा, विराजमान व्हा. आणि मग आमचे ब्रह्मदेव जवळ बसले आणि ब्रह्मदेवानं हास्य केलं विष्णू परमात्माकडे पाहून. कारण का कोणत्या माणसाला जर कोणाकडून काही साध्य करायचं असलं, एखाद्याला उसनवारी पैसे घ्यायचे असले किंवा काही काम करून घ्यायचं असलं तर तो माणूस लवून चोपून बोलतो, हसून बोलतो. महाराज घरी आल्याच्या नंतर जो लवून चोपून बोलतो, हसून बोलतो आणि आल्या आल्या स्तुती करतो, असं समजायचं याला काहीतरी आपल्याकडून साध्य करायचं. आमच्या ब्रह्मदेवानं विष्णू परमात्माकडे गेल्याच्या नंतर हास्य केलं आणि सांगितलं, प्रभू ह्या नरम असणाऱ्या गादीवर बसण्याचं खरोखरच सामर्थ्य तुमचं फार मोठं बरं का. त्यावेळेस सांगितलं, ब्रह्मया हे भक्तीचं फळ आहे, हे भक्तीचं फळ आहे आणि सत्कार्याचं फळ आहे. पण आपलं जे काही आगमन झालं तर त्या आगमनाचं प्रयोजन काय आहे, कशासाठी आपण आगमन केलं, कुणीकडून आगमन केलं. त्यावेळेस आमच्या ब्रह्मदेवाने सांगितलं, उगाच आलो तुमच्याकडे सहज भेटीला, मग काही ना बाबा, सहज रीतीने आलो, असं काही वाटू देतं ना का बरं का. इकडून सहज चाललेलो होतो, मनाला वाटलं चला श्रीहरीची भेट घेऊ आणि म्हणून आलो. त्यावेळेस विष्णू परमात्मा त्रिकाल ज्ञानी असल्यासारखे त्याने सांगितलं, ब्रह्मया कोणतीच गोष्ट कारणाशिवाय कार्य होत नाही आणि काही ना काहीतरी तथ्य असलं पाहिजे तुझ्या गोष्टीमध्ये. काय कारण आहे. त्यावेळेस समोर बसला, मान खाली घातली, मान हलवली. आता सध्या मान हलवायचे प्रकार लय चाललेत बरं का, मालिकेतलं पाहून मान हलवायचे लय प्रकार चालले. आणि आमच्या ब्रह्मदेवानं मान हलवली आणि सांगितलं, काही नाही प्रभू, बस तुमच्या चरणाकडे यावं, तुमची भेट घ्यावी, दोन गोष्टी चांगल्या संवाद करावा, अशा प्रकारची इच्छा कामना मला उत्पन्न झाली आणि म्हणून मी आलो. त्यांनी सांगितलं, अशी इच्छा कोणती आहे तुमची. ब्रह्मदेवानं सांगितलं, बस थोडस काम. तरी यांनी सांगितलं, बस थोडं आहे.
आपल्याला शिवाला अद्दल घडवायची. शिवाला अद्दल घडवायची. विष्णू परमात्माने सांगितलं, काय बोलताय ब्रह्मदेवा, कोणाला अद्दल घडवायची? हो हो, तुम्ही जे ऐकलं ते खरंच आहे. त्या शिवाला अद्दल घडवायची, शंकराला अद्दल घडवायची द्या, महादेवाला अद्दल घडवायची द्या. ब्रह्मदेवाचं वाक्य ऐकलं आणि आमच्या विष्णू परमात्मानं हास्य केलं. काय ब्रह्मदेवा बोलताय तुम्ही? आणि महादेवाला अद्दल घडवणार, त्याच्यात सूड घेणार, शिक्षा करणार. ही जी काही गोष्ट बोलताय तुम्ही, ही असाध्य वाटते मला. त्याने सांगितलं, म्हणजे सांगितलं, ब्रह्मदेवा, अहो तुमचा सूड उगवणं हे म्हणजे एक वस्त्र आहे. जसं एखाद्या वेळेस वस्त्रामध्ये अग्नीला बांधायची तयारी करावी किंवा अग्नीच्या कल्लोळाला वस्त्रामध्ये बांधण्याचा प्रकार तुम्ही करायला ध्यानात ठेवा. शक्य होणार नाही. त्याने सांगितलं, नाही नाही शक्य करायचं, म्हणूनच मी तुमच्याकडे आलो आणि ते तुम्ही सोबत राहून करायचंय. विष्णू परमात्माने ऐकलं आणि सांगितलं, बरं ठीक आहे, काय हरकत नाही, काय करायचंय? ब्रह्मदेवानं सांगितलं, त्या शिवाला का असा जगडायचा, असा जगडायचा की त्याला भाषामध्ये टाकून द्यायचं. म्हणजे काय करायचं ब्रह्मदेवा? अहो श्री हरी, काय तुम्ही वेडेपणा घेता? अहो जसं मी आणि जसं तुम्ही विवाहित झालो आहोत आपण. विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेव उठले आणि सरळ थेट असणारे कैलासामध्ये गेले. आणि कैलासामध्ये गेल्याच्या नंतर त्या कैलासामध्ये आमचा ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मा, त्यांचं आगमन झाल्याच्या नंतर त्यांनी नामस्मरण केले. ब्रह्म मुरारी सुरर्चित लिंगम निर्मल भाषित शोभित लिंगम जन्म जदुःखविनाशन करू नाकर लिंगम रावण दर्प निवारक लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. सांगितलं, ब्रह्म मुरारी सुरार्चित लिंगम. ब्रह्मदेव, मुरारी म्हणजे विष्णू परमात्मा, आणि जे सूर असुर आहेत त्यांना पूज्य असलेलं भगवान शिवाचं शिवलिंग. आणि त्याला माझा प्रणाम असो, प्रणिपात असो. आणि जसं नामस्मरण केलं तसं भगवान शिव जे ध्यानस्थ बसलेले होते त्यांनी डोळे उघडले आणि समोर विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेव पाहिले. सांगितलं, या श्रीहरी, या ब्रह्मदेवा, कसा विराजमान व्हा. दोघांनी साष्टांग नमस्कार केला आणि विराजमान झाले. आणि मग त्यावेळेला मग श्रीहरीकडे पाहिलं शंकराने. श्रीहरी हसले शंकराकडे पाहून आणि शंकरही हसले. आणि कोणत्याही निस्वार्थ भावनेनं, निर्विकल्प रूपानं मी तुमची भेट घ्यायला आलो. मनामध्ये कोणती इच्छा, इप्सित कार्य कोणतं नाही. त्यावेळेस ब्रह्मदेवाकडे पाहिलं आणि सांगितलं, मग ब्रह्मदेवा तुमचं आगमन. याने सांगितलं, काय नाही महाराज, सहज आलो. हे म्हणले चला म्हणून आलो. विष्णू परमात्मा म्हणले मला चला आणि म्हणून मी आलो. बस, काही काम नाही, काय नाही असं काय. त्याला सांगितलं, नाही ब्रह्मदेवा, कारणाशिवाय कार्य होत नाही. येण्याचं जे कार्य सांगू का देवा? महादेवा आणि
माझ्या मनामध्ये ती इच्छा आहे. त्याने सांगितलं बोला बोला, बस थोडीशी इच्छा आहे. आणि ती म्हणजे जसं मी आणि विष्णू परमात्मा विवाहित झालो, तसं आमच्या दोघांसोबत आपणही विवाहित व्हावं, अशा प्रकारची माझी इच्छा आहे. त्यावेळेस आमच्या भगवान शिवानं सांगितलं, काय बोलता ब्रह्मदेवा तुम्ही? मी आणि लग्न करणार, विवाहामध्ये बांधून जाऊ, जो परेच्याही पलीकडे आहे त्याला तुम्ही त्याला सीमेच्या आत बांधण्याचा प्रयत्न करायला. दासबोध नावाच्या ग्रंथामध्ये माझ्या रामदास स्वामींनी अष्टपाश दिले, अष्टपाश 8 पाश, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक माणूस बांधलेला आहे. सुगंध वनिता वस्त्रम, 8 प्रकारचे भोग आणि 8 प्रकारचे पाश, आणि त्यामध्ये हा मनुष्य प्राणी बांधले गेला. आणि तशा पद्धतीनं माझ्यासारख्याला तुम्ही त्याच्यामध्ये बांधायचा विचार करायला ब्रह्मदेवा. त्याने सांगितलं, नाही प्रभू, जसे आम्ही आहोत तसं तुम्ही विवाहित व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. याने सांगितलं, ही गोष्ट अशक्य आहे. ब्रह्मदेवा, मी निर्गुण निराकार असणार एक परब्रह्म, ज्या ठिकाणी निरंजन वासामध्ये युगानुयुग तपश्चर्या आणि साधना करणं, ध्यानामध्ये राहणं माझं कार्य, आणि युगानुयुक्त ध्यानामध्ये राहणाऱ्याला पत्नी करून देणार तुम्ही? कारण का पत्नी सांभाळणंही सोपं नाही म्हणाल. पत्नी सांभाळणंही सोपं नाही. धर्मशास्त्रात सांगितलं, हत्तीला पोसण्यासारखं आहे. हत्तीला पोसण्यासारखं आहे. आमच्या शिवलीलामृत ग्रंथामध्ये सांगितलं, नुसतं स्त्रीकडे पाहिलं तर काय होतं? दर्शने हरती चित्त. शिवलीलामृत मध्ये होई. नवनाथ ग्रंथामध्ये आमचे मच्छिंद्र असणारे स्त्रीराज्यामध्ये जाण्यासाठी आणि हनुमंताकडून ऐकत होते. त्यांनी हनुमंतानं सांगितलं, बाबा रे जा स्त्रीराज्यामध्ये उपभोग घ्यायला. त्यावेळेस आमच्या मच्छिंद्राने एक ओळी सांगितली तिथं, एवं स्त्री संग अस्लाघ्य फार, अपकीर्तीचे भांडार, जेवी असे मोहनास्त्र, स्वीकारावे वाटेना. आणि नवनाथ ग्रंथामधून सुद्धा आहे. आणि मग त्यावेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं, नाही देवा, आम्ही जे म्हणतोय ते तुम्हाला करावंच लागणार आहे. आम्ही ज्या पद्धतीने विवाहित झालो तसं तुम्हाला व्हावंच लागणार आहे. आम्ही तुम्हाला शरण आहे. कृपा करा महाराज, कृपा करा. आणि आमचं एवढं मात्र ऐका, आम्ही तुम्हाला शरण आहे दोघंही, श्रीहरी आणि मी. त्यावेळेस विष्णू परमात्मानं शंकराकडे पाहिलं, हास्य केलं आणि सांगितलं, जसं ठीक आहे म्हटलं तसं आमच्या ब्रह्मदेवाला उकळ्या फुटायला लागल्या. त्यावेळेस आमच्या या ब्रह्मदेवाला उत्कंठा झाली. सांगितलं, ब्रह्मदेवा, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी विवाहित होतो, लग्न करतो, पण ब्रह्मदेवानं सांगितलं, अजून पण म्हणजे काय गुरु? देवा, अजून पण म्हणजे काय? यांनी सांगितलं, माझ्यासारख्या असणाऱ्या माणसाला कोण बायको देईल याचा पहिले विचार करा. यांनी सांगितलं, महाराज तुम्ही त्याची चिंता करू नका.
कितीही जरी कलियुगामध्ये पोरींचं प्रमाण कमी झालं तरीही आम्ही तुमच्यासाठी मुलगी आणू. त्यावेळेस सांगितलं जरी तुम्ही आणली तरी पण, सांगितलं बाबा ठीक आहे आम्ही आणतो, पण पुन्हा पुन्हा पण काय अजून पण कोणतंय. त्यास भगवान शिवानं सांगितलं मी अशा मुलीशी लग्न करील, मी अशा मुलीशी लग्न करील की ज्यावेळेस मी योगी होईल, ज्यावेळेस मी योगी होईल त्यावेळेस तिनं योगिनी होऊन राहावं. मी योगी होईल त्यावेळेस तिनं योगिनी म्हणून राहावं, आणि मी ज्यावेळेस भोगी होईल त्यावेळेस तिनं मोहिनी म्हणून राहावं, आणि माझ्या आज्ञेमध्ये तिनं वागावं. जर यदा कदाचित तिनं माझी आज्ञा जर मोडली तर मी तिचा कायमचा त्याग केल्याशिवाय राहणार नाही. त्यांना शेवटपर्यंत जायची तयारी असते काही हो, कोणत्याही अटीमध्ये बसायची तयारी असते. भगवान शिवानं सांगितलं आणि झेलला शब्द ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही, तयारी करू ती सुद्धा. तुम्ही योगी असताना ती योगिनी राहिली पाहिजे, नाहीतर मग तो योगी व्हावं आणि हिनं पूर्ण ब्रह्मांडभर भ्रमण करावं. चुकीचं आहे. आपला पती जर कोण्या गावाला गेला, आपल्या पती जर कोण्या गावाला गेला तर स्त्रीनं अलंकार किंवा श्रंगार करू नये म्हणून सांगितलं. आपल्या पतीला आवडतो तेवढा श्रंगार करावा आणि आपल्या पतीसाठीच श्रंगार करावा. पण आजचं कलियुग डिजिटल आहे महाराज. रस्त्यानं जर जायचं असलं तर 1 किलो तर नक्कीच पावडर लागतंय. श्रंगारित होण्यासाठी मी एकच सांगतो माझ्या माई बहिणीत या सगळ्या, एवढा असणारा श्रंगार करून कोणाला दाखवण्यासाठी जातात. हात जोडून विनंती आहे, पाप मनात नाही माझ्या. थिंक ट्वाइस बिफोर दी वर्किंग, थिंक ट्वाइस बिफोर दी वर्किंग. कार्य करण्या अगोदर 2 वेळा विचार करा. आपण कोणासाठी सजत आहोत हे जर तुम्हाला कळलं तर माझी धर्म संस्कृती असणारी, सनातन संस्कृती असणारी पवित्र होईल. आणि पवित्र जर झाली तर त्या ठिकाणी माझ्या शिवाजी सारखे, महात्मा बसवेश्वरासारखे सुपुत्र जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. माझ्या ज्ञानेश्वर माऊली सारखे पुत्र जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. पण ज्या ठिकाणी मनाचं व्याभिचारी वृत्ती निर्माण होते तिथं पातिव्रत्य भंग होते, ध्यानात ठेवा. चित्ताच्या चंचलतेमुळं आणि रूपाच्या गर्वामुळं, अभिमानामुळं जिथं सौभाग्य मानलं जातं, जिथे वैभवता, संपन्नता मानल्या जाते, ती शून्य होत चालली महाराज. हेच कारण आहे ते. आणि म्हणून योगी व्हावं. जर पती असेल आपला तर आपण योगिनी म्हणून राहावं. आपला पती भोगी असेल तर मग मात्र आपण मोहिनी म्हणून राहावं. आणि पतिव्रतेचा धर्मच तो महाराज की पतीच्या आज्ञेच्या पुढे न जाणे. आणि हे 3 मुद्दे असणारे भगवान शिवानं माझ्या विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवाला 8 घातली, प्रतिपादन केले. त्यावेळेस दोघांनी मान्य केलं, ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही, तुमच्या नियमाप्रमाणे आम्ही मान्य करू. मग म्हणले काय हरकत नाही, मी लग्न करतो, विवाह करतो, विवाह करतो. दोघांनाही आनंद झाला. दोघांनी एकमेकाला टाळी दिली.
विष्णू परमात्म्यानं ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवानं विष्णू परमात्म्याला कार्य साध्य झालं आपलं. चला साष्टांग नमस्कार केला आणि आपापल्या नगरीला निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर काही दिवस ब्रह्मदेव त्याच्या कार्यामध्ये आणि विष्णू परमात्मा त्यांच्या कार्यामध्ये मग्न झाले. आणि एके दिवशी ब्रह्मदेवाला आठवण झाली की आपण शंकराला मोहपाशात बांधायचा प्रयत्न केला आणि ते कार्य राहिलं. लगेच विष्णू परमात्माकडे गेले आणि विष्णू परमात्माला घेऊन दोघं जण आमच्या दक्ष प्रजापतीच्या राजधानीमध्ये गेले. आणि दक्ष प्रजापतीकडे गेल्याच्या नंतर दक्ष प्रजापतीनं आदरातिथ्य केलं महाराज. ज्याला उत्थापन आदी सत्कार रूप कर्म म्हणतात विचार सागर ग्रंथाच्या भाषेत. जसं एखादा नवरदेव आपल्या मुलीला पाहायला यावा किंवा नवरदेवाकडील मंडळी जर आपल्या घरी येत असेल तर मुख्य घराचा असणारा मालक आपल्या दरवाजाच्या बाहेरून थांबतो, वाट पाहतो आणि समोर आल्याच्या नंतर झुकून त्यांना प्रणिपात करतो आणि वाकून असणारा हात पुढे करून या म्हणतो. चला. मंगलाचे अनेक प्रकार आहेत महाराज. बरेचसे लोक जय हरी राम राम म्हणतात तर काही आधार म्हणतात तर काही लांबून चलता चलता शरणात म्हणतात तर काही प्रणिपात करण्यासाठी हृदयाला हात लावून वाकून नमस्कार करतात. तसं आमच्या दक्ष प्रजापतीनं दोघांचं आदरातिथ्य केलं आणि आदरातिथ्य केल्याच्या नंतर त्यांना सिंहासन दिलं दोघांनाही. कनकासनावर बसवलं. कनकासनावर बसून दोघांच्या पायाची पूजा केली आणि पायाची पूजा करून सांगितलं, बोला ब्रह्मदेवा, बोला विष्णू परमात्मा, वांछित फलमु आपनोती. तुमची इच्छा काय आहे? त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितले, दक्षा असं कर, एक मुलगी निर्माण कर, एका कन्येला जन्म दे. त्यावेळेला आमच्या दक्ष प्रजापतीला 24 कन्या झालेल्या होत्या. 24. आपल्याला 2 झाल्या तर नको वाटल्या. 24 कन्या झालेल्या होत्या त्यावेळेला प्रजापती दक्षाला. आणि त्यावेळेस सांगितलं, प्रभू तुम्ही कन्या निर्माण करा, जन्माला घाला म्हणताय, ठीक आहे, पण काय प्रयोजन, काय काय कारण, कशासाठी? त्यांनी सांगितलं, हे दक्षा, अशा पद्धतीची मुलगी जन्माला घाला की जेणेकरून ती भगवान शिवाची पत्नी बनेल. पुढचा माणूस लायकीचा असला तर त्याला जोडी सुद्धा लायकीचीच लागते महाराज. गुरुगीतेमध्ये चंद्र आणि तारेचा संवाद आहे. तारा असणारी चंद्राला उपदेश करायला लागलेली गुरुगीतेमध्ये. जैसा सुंदर होतार पूर्ण, तैशीची पाहिजे स्त्रीरत्न, हिरी आसी सुवर्ण कोंदन तव शोभायमान हिरा. सांगितलं, जसा भ्रतार सुंदर असेल तैशीची पाहिजे स्त्रीरत्न, हिरी आसी सुवर्ण कोंदन. हिऱ्याला जर सोन्याचं कोंदण असलं तरच त्या सोन्याला, त्या हिऱ्याला किंमत आहे महाराज. नाही तर मग त्याला जर पितळाचं टोपण टाकलं तर हिरा चमकतो आणि हे हिरवं पडतं. चंद्रा, आणि अशा पद्धतीचं पती जर योग्य असेल तर तशाच पद्धतीची पत्नी सुद्धा योग्य असावी. नाहीतर पुढचं सांगितलं, ना तरी भार्या होऊन रागीट, स्वरूप कश्मळ अफाट, सदा करी वटवट,
देवी आरण्य पुरुषा. जर तशी भेटली, अफाट स्वरूप असणारी, कडकड करणारी, ह्याच्या त्याच्यावर पडणारी, दंदन पाय आपटिणारी, फडफड भांडे टाकणारी खाली, भांडे आमच्याकडच्या आधार तुमच्याकडे नाही, तशी जर असेल तर ते आरण्य महाराज त्या पुरुषाला. किर्र असणारी जाडी संगत करणं म्हणजे. आणि तशा पद्धतीनं सांगितलं दक्ष राजा, आणि शंकराला योग्य अशी पत्नी होणारी मुलगी तू जन्माला घाल. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही. नियम असतात महाराज त्याच्यामध्ये पाळण्याचे. ज्या ठिकाणी पंचदश 15वी असणारी रात्री सहगमन झालं, प्रणय झाला, तर त्या ठिकाणी योग्यतेची असणारी आणि सुशील असणारी, सद्गुणी असणारी आणि एक दैवी शक्ती असणारी मुलगी प्राप्त होते. अशा पद्धतीनं आमच्या दक्ष राजानं ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही. साष्टांग नमस्कार केला दोघांनाही. दोघांनी सांगितलं मग चलो आम्ही. हो म्हटले, काय हरकत नाही. आणि मग आमच्या दक्ष प्रजापतीनं विचार केला की शिवाला साजेशी पत्नी होणारी जी मुलगी आहे तर ती मला निर्माण करायची. आमच्या दक्ष प्रजापतीनं विचार करून 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 एक असणारी चिखलाची मूर्ती निर्माण केली. चिखलाची मूर्ती निर्माण केली आणि निर्माण करून देवीचं स्वरूप तिला आणलं. आणि देवीचं स्वरूप आणून अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेच्या दिवशी आणि तिची त्यांनी स्थापना केली. स्थापना करून आमचा हा दक्ष प्रजापती स्थापना करत असताना आमच्या दक्ष प्रजापतीनं प्राणप्रतिष्ठा केली त्या अंबिकेची. आणि अंबिकेची स्थापना करून श्री सुक्ताचं असणार आवर्तन टाकलं. त्या ठिकाणी अनंत प्रकारचे स्तुती स्तोत्र गायला सुरुवात केली. स्तोत्र गात असताना चंडी कवच आहे, कुंजिका स्तोत्र आहे, रात्री आहे, किलक आहे, कनकधारा आहे आणि काली स्तोत्र आहे, काली कवच आहे. काली स्तोत्र वेगळं, काली कवच वेगळं, सरस्वती स्तोत्र वेगळं. आणि अशा पद्धतीनं आमच्या दक्ष प्रजापतीनं तिथं नामस्मरणामध्ये तल्लीन झाला. आणि तल्लीन झाल्याच्या नंतर नामस्मरण आमच्या दक्ष प्रजापतीचं चालू झालं. दुर्गे तुम्हारी जय हो, अम्बे तुम्हारी जय हो. नवरो पधारती मां, नवरो पधारती मां, महागौरी तेरी जय हो. दुर्गे तुम्हारी जय हो, अम्बे तुम्हारी जय हो. दुर्गे तुम्हारी जय हो, अम्बे तुम्हारी जय हो. तुम्हारी जय
तुम्हारी जय हो तुम्हारी जय हो नवरोप धारती मां नवरोप धारती मां महागौरी तेरी जय हो दुर्गे तुम्हारी जय हो अम्बे तुम्हारी जय हो दुर्गे तुम्हारी जय हो अम्बे तुम्हारी जय हो ब्रह्मांड धारती मां दुखियों को तारती मां ब्रह्मांड धारती मां दुखियों को तारती मां त्रिभुवन की स्वामिनी मां त्रिभुवन की स्वामिनी मां ब्रह्माणी तेरी जय हो दुर्गे तुम्हारी जय हो अम्बे तुम्हारी जय हो दुर्गे तुम्हारी जय हो अम्बे तुम्हारी जय हो सांगितलं दुर्गे तुम्हारी जय हो अम्बे तुम्हारी जय माझा दक्ष राजा नामस्मरणामध्ये तल्लीन झाला अखंड ध्यान असणारा अंबाबाईचं एक दिवस गेला 2 दिवस गेला 3 दिवस गेले 5 7 9 नवविधा नावाची भक्ती आमच्या दक्ष प्रजापतीला प्राप्त झाली आणि नवविधा भक्ती प्राप्त झाल्याच्या नंतर त्या असणाऱ्या मूर्तीमधून एक दिव्य तेज निर्माण झालं आणि माता प्रगट झाली आणि जशी माता प्रगट झाली तसं सगळीकडे असणारं लख उजेड भव्य दिव्य असणारी एक मूर्ती आणि आमच्या दक्ष प्रजापतीनं पाहिली डोळ्यातून आनंदाश्रू आले महाराज कृतार्थोहम 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 महेश्वर अद्यते पादपद्मशन्दर्शनात् भक्तवत्सलम् वयं धन्या वयं धन्या जगत्त्रये आदिदेवो महादेव यदस्मत् कुलदैवतम सांगितलं वयं धन्या मी धन्य आहे आणि कृतार्थ झालो साष्टांग नमस्कार केला मातेचं दर्शन घेतलं डोळ्यातून आनंदाचे अश्रू निर्माण झाले आमच्या दक्ष प्रजापतीच्या अंगात आलं का नाही आलं बरं का अंगात बऱ्याचशा लोकांच्या अंगात येते संतांच्या अंगात नाही आलं आणि आमचे हे भोळे बाबडे भक्त मग काय करतात त्याच्या समोर जातात
अरे अंगात आलं म्हणजे त्याच्या अंगात देव नसतोय, लक्षात ठेवा. तर त्या भक्ताला असणार परमपदाची असणारी भक्ती प्राप्त होते, एवढाच मुद्दा आहे. वशिष्ठ पुराणात एक श्लोक दिलाय, वशिष्ठ पुराण. देहपात तथा कंप परमानंद हर्षणम स्वेदो रोमांच इत्येव भक्ती पदस्य लक्षणम. सांगितलं देहपात होणं, कंपायमान होणं, थरथर कापणं, परमानंद हर्षणम आनंदानं उड्या मारणं, हर्ष होऊन, स्वेदो म्हणजे घाम फुटणं. बघा एखाद्याला जर आरती करत असलो तर दरदरून त्याला घाम येतो. नुसतं आरती म्हणली की पूर्ण शरीर घामाघूम होऊन जात. स्वेदो रोमांच, अंगावर रोमांच उठतात. जसं जसं चारित्र्य बदविलं तसं तसे अंगावर रोमांच येतात. आणि हे सगळे भक्तीचे लक्षण आहेत म्हणून सांगितलं. अंगात देव येत नाही त्यावेळेला त्या माणसाला पराकोटीची भक्ती प्राप्त होते आणि त्याला फक्त तो देवच दिसतो, तू आणि मी. अयमात्मा ब्रह्म किंवा तत्वमसी, तू जो आहेस तो मी आहे, किंवा शिवोहम शिवोहम. आणि अशा पद्धतीने भक्ती निर्माण होते. तद्वत त्या न्यायानं आमच्या दक्ष प्रजापतीला असणारी भक्ती प्राप्त झाली. आनंदाश्रू आले. आनंदाश्रू आल्याच्या नंतर त्या मातेनं सांगितलं, बोल काय पाहिजे तुला, माग वरदान, प्रसन्न आहे मी तुला. त्यावेळी दक्ष प्रजापतीनं सांगितलं, माते एवढंच माझ्यावर कृपा कर की तू असणारी माझ्या पोटी कन्या म्हणून जन्माला ये. तू माझ्या पोटी कन्या म्हणून जन्माला ये. त्यावेळेस तिने सांगितलं, ठीक आहे, काय हरकत नाही दक्ष राजा, मी तुझ्या पोटी कन्या म्हणून जन्माला येईल, पण ज्या दिवशी तू असणारा माझा अपमान करशील त्या दिवशी मी तुलाही संपवायचा प्रयत्न करील आणि मीही संपून जाईल. त्यावेळी दक्ष प्रजापतीने सांगितलं, ठीक आहे, काय हरकत नाही. आनंदाच्या भरामध्ये होकार दिला. आणि मग आमच्या मातेनं तथा नवरात्री मधील देवींची अंबिकेची स्थापना आणि प्राप्त झाली महाराज. आणि मग आमच्या प्रसूतीला दक्ष राजाची पत्नी अक्षिणी आणि प्रसूतीला असणाऱ्या 24 कन्या झालेल्या होत्या. इकडं काही दिवस निघून गेल्याच्या नंतर आमच्या प्रसूतीला दिवस गेले महाराज. आणि तिकडं अक्षिणी नावाची जी कन्या होती, त्या अक्षिणी नावाच्या कन्येला दक्षाच्या कडून 10,000 मुलं जन्माला आले. दक्ष राजाला अक्षिणीकडून, अक्षिणी नावाच्या पत्नीला 10,000 मुलं जन्माला आले. आणि मग जन्माला आल्याच्या नंतर आमच्या दक्ष राजाने विचार केला की हे आपल्या पदाचे वारसदार बनतील, सिंहासनाचे वारसदार बनतील. मनामध्ये कल्पिलं, पण योगायोगानं आमचा नारद तिथं आला आणि त्या नारदानं अशा प्रकारचा काही उपदेश केला 10,000 पुत्रांना की ते पूर्ण असणारे नामस्मरणामध्ये तल्लीन झाले, ब्रह्मज्ञानामध्ये तल्लीन झाले. आणि ब्रह्मज्ञानामध्ये एवढे तल्लीन झाले की त्यांना देहभान राहिलं नाही. वेडा झालो वेडियाचा गावा गेलो, गावा गेलो, वेडा झालो.
वेडा झालो. वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, झालो वेडा झालो, झालो वेडा झालो. ओ ओ ओ वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो. वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो. वेडा पैसनासी भोळा, वेडा पैसनासे भोळा, कृपा करी शिवलीला, कृपा करी. वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो. मनमतने वेडा करा, रूपे रूपे आला ला ला ला, आला ला करा, रूपे रूपे आला ला करा,
कृपेने. आणि मग आमच्या दक्ष प्रजापतीचे असणारे जे मुलं आहेत, पूर्ण वेडे होऊन गेले महाराज. आणि जे ज्ञानी बनलेले असतात लोक, ते वेडियात मारी दडी. जगापासून आपण दूर, विजनवास, अरण्यवास, एकांतवास त्यांना प्रिय असतो महाराज. आणि म्हणून जे संत मंडळी जास्त असतात, तर हे जगापासून दूर जाण्याचा विचार करतात. आमच्या जालिंदरासारखे हेलापट्टण नगरीमध्ये आमचा जालिंदर असणारा जगाला सोडून दूर जाऊन ते एखाद्या कुच्चळ जागी जाऊन बसायचा, पांदीमध्ये जाऊन नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन जायचा. तद्वत्यानं आमच्या दक्ष प्रजापतीचे मुलं जे काही आहेत 10,000, त्यांना शबलांश म्हटलं जातं संस्कृत अध्यात्म भाषेमध्ये. आणि ते वेडे होऊन गेले. हीच गोष्ट असणारी माझ्या दक्ष प्रजापतीला कळली. आणि जशी दक्ष प्रजापतीला कळली, तसं दक्ष प्रजापतीनं नारदाला बोलून घेतला आणि शाप दिला. सांगितलं, चांडाळा, माझ्या मुलाला असणारं वेड करतोस, जा, तू कुठंच स्थिर राहणार नाहीस. एका जागी नारद कधीच राहणार नाही स्थिर. शाप दिला दक्ष प्रजापतीनं. क्षणातीत असणारं माझ्या दक्ष प्रजापतीनं 10,000 मुलं जन्म दिले. आणि त्याही मुलांना आमच्या नारदानं सूड म्हणून मग पुन्हा त्यांनाही वेड बनवलं. तेही विधेय अवस्थेमध्ये गेले. इकडं आमच्या प्रसूतीला असणार दिवस गेले, 8 मास झाले. एक लक्षात ठेवा, ज्या स्त्रीला कन्या होणार असते, काही ओळखण्याचे पॉइंट असतात महाराज. या स्त्रीला काय होईल, गरोदर असलेल्या स्त्रीला, ज्या स्त्रीला असणारी कन्या होणार असते, त्या स्त्रीचं असणारं तेज असणारं एकदम टवटवीत तयार होऊन जात. आणि ज्या स्त्रीला मुलगा होणारा असतो, तिचा चेहरा असणारा आखडून बसलेला, काळवंडलेला, चेहऱ्यावर असणाऱ्या सुरकुट्या पडलेल्या आणि अशा प्रकारचा प्रकार असतो. का? जे काही जन्माला येणार ते आईचं 80% पुढचं शरीर असतं, स्त्रीत्व. आणि म्हणून एक दैदिप्यमान चेहरा त्या स्त्रीचा उत्पन्न होतो. नामस्मरणामध्ये तल्लीन झाली प्रसूती आमची. आणि त्या नामस्मरणाचे असणारे संस्कार आणि आमच्या पिंडावर पडले, त्या येणाऱ्या पिंडावर. म्हणून स्त्रियांनी 5 महिन्याच्या पुढे, 4था महिना संपला की 5व्या महिन्यापासून ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, परमरसाचं पारायण करावं, नवनाथाचं पारायण करावं, गुरुचरित्राचं पारायण करावं, कीर्तन ऐकावं, प्रवचन ऐकावं, कथा ऐकाव्यात, की जेणेकरून त्या गर्भावर असणारे संस्कार चांगले लागतील महाराज. पण उलट होत चाललं कलियुगामध्ये. आमच्या महिला मंडळ गरोदर जरी असल्या तर ते टीव्ही कडे बघतात. त्या माय त्या पाठकबाईची मालिका लागली बघा, पाठकबाईची मालिका लागली. थांब 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 थोडं थांब थोडं थांब. आणि मग त्याच्यातले अलंकार भूषण काय घेतात महिला, काय घेतात महिला, तिची केशभूषा कशी, पहिला मुद्दा. दुसरं, तिने अंगावर साडी कशी घातली, मग आपल्याला उद्याच्या बाजारात साडी कशी आणायची, तिचं असणारं ब्लाऊज कसं, तिने अंगावर दागिने कोणते घातले, कसे घातले. आणि याच्याकडे जास्त लक्ष असतं. आणि त्याचा विपर्यास म्हणून एक तुम्हाला सांगतो, सगळ्या महिला मंडळाला माझ्या माता समजून किंवा बहिणी समजून विनंती करतो हात जोडून, ज्या काही मालिका आलेल्या आहेत ह्या सगळी पाश्चात्य संस्कृती महिला मंडळांना. याच्यामध्ये
एकासोबत प्रेम केलं जातं, दुसऱ्याला मारल्या जातं, तिसऱ्यासोबत पळून गेलं जातं आणि चौथ्याचा काटा काढला जातो. आणि हे मालिकामध्ये तुम्हाला पाहायला भेटतंय. अशी कोणतीच मालिका नाही की धार्मिक परंपरेची रामायणासारखी, श्रीकृष्ण मालिकेसारखी, शिवकथेसारखी, आमच्या ओम नमः शिवाय सारखी. त्याच्यामध्ये एक दलाल असतो, एक तर आत्या असते, चुलती असते, नाहीतर सावध व्हा सगळ्या जणी. तुम्ही या ठिकाणी बसलात, तुम्हाला साईबाबाची शपथ आहे, कान देऊ नाही का? आणि मी जे काही सांगतो ते सत्य आहे की असत्य आहे याचा विचार करा. आता लक्षात ठेवा, जे काही मालिकेमधून तुम्ही पाहून जे काही अलंकार धारण करायला, त्या अलंकारामध्ये आमचे जे काही आई होत्या आमच्या, किंवा याच्यातल्या जेवढ्या काही म्हाताऱ्या माझ्या आई येतात, एकच मला सांगा सगळ्या जणी, यांच्या गळ्यात मंगळसूत्र किती? ज्या म्हाताऱ्या बाया आहेत त्यांच्या गळ्यात आईची शपथ घेऊन सांगा मंगळसूत्र किती घातले बापानं? किती घातले? माझ्या आईच्या गळ्यात माझ्या बापानं, माझ्या बापाचा तो प्राण समजून, प्राणाचं प्रतीक म्हणजे मंगळसूत्र आहे, आणि ते प्राणाचं प्रतीक असणारं मंगळसूत्र माझ्या आईच्या गळ्यात एकच घातलं, एकच बाप आहे म्हणून. आता आपण विचार करायचा आहे, आपण दुर्गतीला चाललो की सद्गतीला चाललो, सद्गुणाकडे चाललो का दुर्गुणाकडे चाललो? हे बघा महिला मंडळ, मी पहिल्यांदा तुम्हाला हात जोडले बहीण माय म्हणून. गळ्यामध्ये जे काही काळी पोत आहे ते म्हणजे जीवन आहे, आणि त्यामध्ये एक असणारं डोरलं म्हणजे आपल्या पतीचं प्राणरूप प्रतीक आहे, जे की पती मरण पावल्याच्या नंतर उतरून ठेवलं जातं. पती मरण पावल्याच्या नंतर उतरून ठेवलं जातं. आता जर समजा आपला पती जर पतीच्या प्रित्यर्थ जर एक आहे, तर दुसरं कोणाचं आहे याचा विचार करायचा. हर हर महादेव. आणि म्हणून तुम्हाला विनंती माझी स्टेजवरून की आजच्या नंतर उद्या बुधवार आहे आणि बुद्धीचा दाता आहे. उद्या सगळ्या जणींनी विचार करायचा, आणि जे दोन घातलेले एका पोतीमध्ये, एका जीवनामध्ये दोन, त्याच्यातलं एकच ठेवा, त्याच्यातलं एकच ठेवा. वाटलं त्याला पेंडल करा, चांगलं 1.5-2 तोळ्याचं साईडनं, नाही तर एखादं किलोभर सोनं दुसरं घाला. एकच घालण्याचा प्रयत्न करा. दुर्गतीला जाण्याचा आणि मालिका पाहून काही करण्याचा प्रयत्न करू नका. आणि जी काही थोर मंडळी बसलेली बागेची, ज्येष्ठ व्यक्ती जे काही बसलेले गावातले किंवा जे ऐकत असतील लांबून, त्यांना सुद्धा माझी विनंती, इथून पुढे लग्नामध्ये मंगळसूत्राच्या पोतीमध्ये एकच मंगळसूत्र टाकण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पतीचं पातिव्रत्य पत्नीमध्ये उतरावं. नाही तर मग सुवासीन होण्याच्या ऐवजी सवासीन होत चालली. हर हर महादेव. आणि मग त्या ठिकाणी आमच्या त्या प्रसूतीनं आणि नामस्मरण करायला सुरुवात केली. गरोदर असणाऱ्या महिलांनी चांगल्या मालिका पाहाव्यात, जेणेकरून आपल्या येणाऱ्या अपत्यावर चांगले संस्कार पडावेत. नाहीतर मग ह्या पाहतात मग त्या तिथं गाणे वगैरे नाच नृत्य असणारे चॅनल, आणि मग ते जन्मलं की मग ते बी नाचायला लागतं. आणि म्हणतात महाराज 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 बघा ना बंड्या कसा नाचायला आमचा, किंवा मग आमची गुड्डी कशी नाचायली. क्रांती म्हणत होते पहिले ना. ठीक आहे, गुणांना वाव देण्यासाठी 5, 7, 8 वर्षापर्यंत त्या लेकरांनी नृत्य करू द्या. पण आज धोड झालेले सुद्धा नृत्य करायले.
ही संस्कृती नाही तर विकृती आहे महाराज. आणि म्हणून ती विकृती उत्पन्न जर करू द्यायची नसेल तर गरोदर महिलांनी या ठिकाणी नामस्मरण करावं, पारायण करावे. ज्ञानेश्वरी असो, गुरुचरित्र असो, परमरस असो, शिवलीला अमृत असो वगैरे वगैरे असणारे जे काही उपलब्ध असतील ज्या ज्या धर्मनियमाप्रमाणे त्याचं असणारं पारायण करावं की जेणेकरून आपल्या पिंडावर असणारे सद्गुण निर्माण व्हावे. पिंडावर सद्गुण निर्माण झाले तर तो गरिबीत जगल, मानानं जगल, पण दुराचरणाकडे जाणार नाही आणि आपल्या संपत्तीची वाट लावणार नाही. हे सत्य महाराज. आपल्या संपत्तीतून तो बर्बाद होणार नाही, दुराचरणाकडे जाणार नाही, वाईट कुकर्म करणार नाही. एवढं मात्र निश्चित होईल, तो गरिबीत जगेल. आणि म्हणून संस्कार टाकणं महत्वाचे. माझ्या प्रसूतीनं नामामध्ये तल्लीन झाली आमची प्रसूती, आणि तोच असणारा संस्कार गर्भावर पडला. अनुक्रमे 9 मास पूर्ण भरले आणि एका सुंदर कन्येला जन्म दिला. टवटवीत असणारी, दैदिप्यमान असणार, गुबगुबीत असणार आणि महातेजस्वी असणार ते लेकरू जन्माला आलं. मुलगी जन्माला आली जिचा सगळीकडे लख लख उजेड पडलेला होता, प्रकाश पडलेला होता. दाक्षायणी माता की जय, दाक्षायणी माता. बोलवल्या, मंगल ओव्या गायला लावल्या पाण्यामध्ये टाकून, आणि तिचं नाव दक्षाची मुलगी असल्यामुळं दाक्षायणी ठेवल्या गेलं. अनुक्रमे ही दाक्षायणी असणारी आमची नामस्मरणामध्ये तल्लीन झाली. एकच नाद महाराज, शिवनामस्मरण. शिवनामस्मरण, शिवाचं असणारं चारित्र्य, शिवाच्या असणाऱ्या कथा आणि आमच्या त्या दाक्षायणीनं गायन करायच्या. अनुक्रमे उपवर झाली आणि उपवर झाल्याच्या नंतर ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मानं पाहिलं, सांगितलं पती भगवान शिव होणार. आणि मग त्या नियमामध्ये बाकीचे सगळेजण जे ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती होत्या त्यांना घेऊन दक्ष राजा असणारा कैलासामध्ये गेले पाहुणे होऊन. तिकडून आमच्या दक्ष राजाच्या घराकडे येण्यासाठी भगवान शिवानं सगळं ऋषी मंडळ आणि सगळीकडे पत्रिका वाटल्या. आणि पत्रिकेमध्ये माघ शुक्ल पक्ष द्वितीया धर्मनाथ विजयास आणि धर्मनाथ विजयच्या दिवशीच असणार मंगल कार्याचा ठराव ठेवला. सगळ्या जणांना आमंत्रित केलं. जपी तपी संन्यासी, सूर असुर गंधर्व नाग राक्षस यक्ष सर्व, 10 दिशेचे स्वामी, सप्त घृतमात्रका, सप्त स्थल मात्रका, नवचंडिका वगैरे वगैरे असणाऱ्या आणि आमंत्रित करून शुभमंगल कार्याला त्या दिवशी सुरुवात केली. सुंदर असा मंडप दिला. फुलांचे हार असणारे सजवल्या गेले. त्या एकीकडं आमच्या दाक्षायणीच्या मैत्रिणी असणाऱ्या, दाक्षायणीच्या आमच्या मैत्रिणी आणि दाक्षायणीला सजवत होत्या. तर प्रसूतीच्या असणाऱ्या मैत्रिणी सर्व काही लगबग चाललेली होती लग्नाची. नवरदेव आणि नवरी रूपामध्ये विराजमान झाले. एकीकडे मंगल महामंत्र म्हणले जात होते. ओम गणानां गणपतिं हवामहे, प्रियाणां प्रियपतिं हवामहे, निधीनां निधिपतिं हवामहे, वसो मम. आदर द्यायला सुरुवात केली. सगळीकडे अक्षता वाटायला सुरुवात केली. आणि अनुक्रमे तिथूनच्या असणाऱ्या पुरोहितानं आमच्या भगवान शिवाचा आणि दाक्षायणीचा विवाह पार पाडला. सावधान सावधान
आणि भोजन झालं, नंदीवर आरूढ झाले भगवान शिवानी दाक्षायणी आपल्या श्वशूर ठिकाणी, सासर ज्याला म्हणतो आम्ही, त्या ठिकाणी गेली. सुंदर असा असणारा कैलास पर्वत, जिथं नाम ध्वनी चाललेली होती. आणि अशा सुंदर परिमळित वातावरणामध्ये सभेचं आयोजन ठेवल्याच्या नंतर आमंत्रित केलेली मंडळी सर्व त्या ठिकाणी उपस्थित झाली. ज्येष्ठ श्रेष्ठ महानुभाव जे काही देव देवता मंडळ आहे त्यांना सिंहासन दिल्या गेलं. महानुभाव जो उमापती आहे, भगवान शिव आहे, त्याला ज्येष्ठ असणारं श्रेष्ठ असणारं आसन दिलं. त्याच्या किंचित एक इंच कमी असणारं आसन आमच्या ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्माला दिलं. ईशान्य कोपऱ्यामध्ये आम्ही देवघर ठेवतो. आणि देवघर ठेवल्याच्या नंतर त्या देवघराला कळस कधीच नसावा. बऱ्याचशा ठिकाणी चार कळस असतात वर कोपऱ्यावर किंवा मध्यभागी कळस. आणि म्हणून आपल्या घरच्या असणाऱ्या देवघराला कळस नसावेत. जर कळस असतील वर अशा मोदकासारखे आलेले तर ते कट करायचे. तेवढाच कट करायचा, 2-3 बोटाचा भाग. देवघरामध्ये असणाऱ्या ज्या 3 पायऱ्या आहेत, त्या 3 पायऱ्याच्या सगळ्यात वरची जी पायरी आहे त्यावर असणारे भगवान शिवदैवत ठेवलेला असं म्हणतात. आणि म्हणून कुलदेवचं स्थान, परमस्थान आपल्या घरामध्ये असलं पाहिजे. मग ते कोणतं जे काही असेल तुमचं, पहिलं भगवान शिवाची पिंड, त्यानंतरच्या दुसऱ्या पायरीवर माझा विष्णू परमात्मा. मग तो रंगनाथ असेल, शाळीग्राम असेल, किंवा माझा विठ्ठल पांडुरंग असेल. 2 नंबरच्या ह्याच्यावर, 3ऱ्या नंबरच्या पायरीवर आणि तो भगवान शिव असणारा, जिथं आमचं घर आहे त्याच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आदी देवता, प्रधान देवता म्हणून स्थापन होत असते महाराज. ती देवता तुमच्या अंगणामध्ये भालदार चोपदार मधून कधीच नसते. भालदार चोपदार म्हणून कधीच नसते. ध्यानात ठेवा. जो कोणी पंडित असेल स्थापन करणारा तो मूर्ख आहे म्हणून समजा. भगवान शिवाची पिंड जर स्थापन करायची म्हणलं तर कमीत कमी वर आच्छादन मंडप तरी लागतो किंवा पत्र तरी लागतात. त्यावेळेस त्या महादेवाची स्थापना केली जाते. आणि ज्यावेळेस महादेवाची स्थापना केली जाते त्यावेळेस त्याला दही आणि मुरमुरे चोळल्या जातात पहिल्यानं. बरेचसे लोक आमचे घराच्या पुढं गणपतीचं चित्र अमुक तमुक त्या फारशा लावतात. अरे देवाचं स्थान असणार प्रधान स्थान आहे ईशान्य कोपऱ्यात. तिथं बसून तो तुमच्या घराचं रक्षण करतो, सिंहासनावर बसून. तो तुमच्या घराचा भालदार चोपदार दूत नाहीये. आणि म्हणून महादेवाची पिंड असणारी अंगणात ठेवू नका. जिथं तुम्ही महादेवाची पिंड ठेवता ती जागा म्हणजे खरं सांगा, नाही तर जाईन बरं का तुम्ही. हर हर महादेव. तुळशी सोबत कोणाचं लग्न लावता? तुलसी दामोदर. बरोबर आहे. दामोदर म्हणजे माझा कृष्ण, माझा विष्णू परमात्मा, त्याची पत्नी आहे ती. शिवपुराणामध्ये चारित्र्य त्याचं अनुक्रमे. आणि मग तिथं जर तुळशी जवळ जर दामोदर लग्न लावतोय आम्ही नवरदेव नवरी म्हणून, तुलसी पातिव्रत्याचं लक्षण आहे. तुलसी म्हणजे अग्नी आहे, ध्यानात ठेवा. आणि तिथं असणारा दामोदर स्थापन केला जातो क्षणापुरता, लग्न लावण्यापुरता. तिथं भगवान शिवलिंग पिंड स्थापन केल्या जात नाही, स्थानिक निर्मित केलं जातं. दिलेलं आहे ते महानुभाव भगवान शिव म्हणतात त्याला. दक्ष प्रजापतीच्या राज्यामध्ये त्याला उच्च सिंहासन दिलं गेलं. बाकीच्या
सिंहासनावर आमचे ब्रह्मदेव विष्णू परमात्मा वगैरे वगैरे इंद्र चंद्र अमुक तमुक सगळे सगळे देवी देवता आणि विराजमान झाल्या. दक्ष प्रजापती आलेला नव्हता. आम्ही जिथेही जातो कथा करण्यासाठी त्यावेळेला आमचे जे गायक वादक असतात ते समोर येतात, मंगलाचरणाचे एक दोन अभंग म्हणतात आणि मग कोणताही असो, भागवतकर असो, रामकथा करणारे असो, शिवकथा करणारे असो, ते ज्यावेळेस शिवानुभव मंडपामध्ये प्रवेश करतात त्यावेळेस जी जी काही मंडळी खाली बसलेली असते, दक्ष प्रजापती की जय, दक्ष प्रजापती की जय, दक्ष प्रजापती की जय. आणि मग त्यावेळेला दक्ष प्रजापतीचं आगमन झालं. सगळे उभे राहिले, सगळ्यांनी जयघोष केला आणि जयघोष करत असताना दक्ष प्रजापती पुढे आला. जसा दक्ष प्रजापती पुढे आला तसं त्यांनी सगळीकडे पाहिलं. ब्रह्मदेव विष्णू परमात्मा सगळे 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 उभे राहिले. पण रोमांच उठले अंगावर, थरथर शरीर कापायला लागलं दक्षाचं आणि सुराच्या भावनेनं शिवाकडे पाहायला सुरुवात केली. समोर आला आणि सांगितलं, महादेवा लाज वाटती का तुला? एवढी मंडळी असणारी उभी राहिली आणि तू बसला. आमच्या दक्ष प्रजापतीकडे पाहिल्या आणि यांनी एक एक बोलायला सुरुवात केली. भिकारी कुठला की लाज वाटत नाही तुला? खाली मान घालून बसलास. त्यावेळेला माझ्या भगवान शिवानं असणार दक्ष प्रजापतीकडे एक वेळा पाहिलं महाराज आणि एक वेळा पाहून खाली बघितलं. मनामध्ये विचार केला, वरून बोलाचा नाही. महाराज माझ्या भगवान शिवानं विचार केला, कोणी नव्हतं महाराज माझ्या भगवान शिवाला, ना भाऊ ना बाप ना आई, की जेणेकरून त्याचा पाठिंबा म्हणून उभी राहणारी. आणि म्हणून माझ्या भगवान शिवानं हे सुद्धा कोणालाच काही म्हणत नव्हते, तर माझ्या शिवाच्या पाठीमागे उभे राहिले नाहीत महाराज. लक्षात ठेवा, जो गरीब असतो, जो दरिद्री असतो त्याला आश्रय नसतो. मनामध्ये विचार केला माझ्या शिवानं, याच्यावर जर आग पाखड करावी तर हा माझा सासरा आहे एक नावानं, तर सगळे असणारे अवाक होऊन जागच्या जाग्यावर मान खाली घालून शर्मिंद्यासारखं बसले महाराज. मनामध्ये विचार केला. भगवान शिवानं शिव शंकर ब्रह्मदेवाकडे पाहिलं, विष्णू परमात्माकडे पाहिलं. कोणीच बोलायला तयार नाही. दक्षा शांत हो म्हणून. आणि तो दक्ष प्रजापती असणारा समोर समोर यायला लागलेला आहे. शेवटी दक्षा समोर आला. माझा संबंध संपला. या आजपासून तुझा पूजेमधून मी अपहार करतो, बहिष्कार करतो. त्यावेळेस दक्ष प्रजापती जसा समोरून क्रोधायमान होऊन आला आणि उभा राहिला आणि हाकलून द्यायला सुरुवात केली, तसं मनामध्ये माझ्या शिवानं विचार केला की जिथे अपमान होतोय, अंगात धगधगत होता, त्याला संयमाने असणारे दाबून महानुभाव रूप होऊन त्या भगवान शिवान असणारे ती सीमा, त्या अपमानाच्या जागेची असणारी सीमा ओलांडली आणि नगरीतून बाहेर निघून गेले. क्रोध असणारा धगधग करत होता. सुरुवात केली, समाधीमध्ये गुंगून गेले क्रोध शांत करण्यासाठी. इकडं माझ्या दाक्षायणीनं विचार केला. दिवस निघून गेला, संध्याकाळ झाली आणि नामस्मरण केलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय,
आणि मग त्या पद्धतीनं माझ्या दाक्षायणीने असणारं नामस्मरण केलं. भगवान शिवाने असणारे डोळे उघडले. जसे डोळे उघडले तसं दाक्षायणीकडे पाहिलं आणि दाक्षायणीकडे पाहून सांगितलं, काय अपमान असतो महाराज, हा अपमान जगाला कधीच सांगायचा नसतो. 3 वस्तू कधीच सांगू नये जगाला. आपलं वय, आपल्याजवळ असणारं वित्त संपत्ती आणि आपलं अपमान उपमर्द. भगवान शिवाने सांगितलं, मी आनंद आहे म्हणून क्रोध आलेला होता. तो मत्सरगंध हेलावत होता आणि त्या असणाऱ्या मत्सरगंधामध्ये आणि हा पार डुबून गेला होता. द्वेष रूप निर्माण झालेलं होतं आणि म्हणून आमच्या दक्ष राजानं विचार केला की याची अजून एकदा फोड जिरवायची शिवाची. आणि म्हणून माघ शुक्ल पक्ष पंचमी, वसंत पंचमी आणि अशा पद्धतीनं एक सुमुहूर्त काढलं. सगळ्यांना आमंत्रित केलं पण माझ्या शिवाला मात्र आमंत्रित केलं नाही. आणि शिवाला आमंत्रित नाही केलं. इकडं त्या मुहूर्तावर असणारा यज्ञ कार्यक्रम चालू झाला. हवामहे प्रियानां त्वा प्रियपतिं हवामहे निधीनां त्वा निधिपतिं हवामहे वसो मम अहमजामि गर्भदां गर्भदाम्. ओम महागणपती स्वाहा, महागणपती इदं नमः. बाकीच्या पुरोहितांनी म्हणायचं ओम अग्नेय स्वाहा, अग्नेय इदं. चालू झालेला तेवढ्यात आमचा नारद त्या ठिकाणी आला आणि त्या नारदानी पाहिलं की सगळे जण बसलेले आणि एक सिंहासन असणार खाली. मनात विवंचना वाटली माझ्या नारदाची. सगळेजण बसलेले खाली. गेल्याच्या नंतर तिथं हाक मारली भगवान शिवाला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नामस्मरण केलं. भगवान शिवानी असणारे डोळे उघडले. सांगितलं, मी एक पृथ्वीवर फिरत असताना एक अचानक अचंबा पाहिला. सांगितलं, नारदाशी कोणती गोष्ट पाहिली तुम्ही जिथं तुला आश्चर्य वाटलं? त्याने सांगितलं, तुम्हाला माहित नाही का? याने सांगितलं, कंसामध्ये बोलू नका नारद, सरळ सरळ बोला, काय पाहिलं तुम्ही? याने सांगितलं, ज्याने आमंत्रित केलं नाही त्याला जाऊन विचार. आणि लगेचच समाधी लावली. आहो देवा, थांबा थांबा देवा देवा. पण एकदा डोळे लागल्याच्या नंतर पुन्हा बाकीचा विषय नसतो. नारदानं विचार केला, आता विचार कोणाला? देवानं तर डोळे झाकले. काय विशेष प्रयोजन आणि काय काय कुठं कुठं वृत्तांत काय झाला? त्यावेळेस सांगितलं, माते तू तर आनंदात आहेस ना? म्हणले हो. मग तुला माहित नाही का? तिने सांगितलं, काय बोलताना? अहो, तुमच्या वडिलांनी मोठ्या यज्ञाचं आयोजन ठेवलंय. 4 महिने झाले. नाही, सत्य बोलायला मी. तुझ्या वडिलांनं, तुझ्या पित्यानं, दक्ष प्रजापतीनं मोठ्या यज्ञाचं आयोजन केलंय. 4 महिने झालं यज्ञ चालू आहे. तुला बोलवलं नाही? आमच्या दाक्षायणीनं असणारी मान खाली घातली आणि सांगितलं, नाही नारदा. नारदानं सांगितलं, अरे जरी समजा तुला बोलवलं नसलं तर चांगले लोक विसरते चांगल्याला आमंत्रण द्यायला.
आणि तुझ्या बापाला 60 कन्या आहेत आणि पुन्हा हे सगळं 1 वर्षाचा असणारा यज्ञ करायचा कदाचित विसरला असेल, पण मला वाटतंय की बापाच्या घरी मुलीचा अधिकार आहे, तो जावं. लक्षात ठेवा, माझ्या शब्दातलं तारतम्य लक्षात ठेवा. हक्क नसतो, लक्षात ठेवा. अरे ज्या आई वडिलानं, ज्या आईनं तुम्हाला 9 मास सांभाळलं पोटामध्ये, गर्भ खाली पडू नये म्हणून आरामशीर चालली, गर्भाला त्रास होऊ नये म्हणून व्यवस्थित असणारे पदार्थ खाल्ले, जन्म झाल्याच्या नंतर ज्या आईनं तो बाप मागे राहिला, की माझी मुलगी रस्ता सोडून पाय टाकते की काय, वाईट गुणाने वागते की काय, माझ्या घराची अपकीर्ती करते का काय, आणि म्हणून तो बाप जरी घरी असला तर त्याचं लक्ष असणार आहे तुमच्या शाळेकडे सुटण्याकडे, शाळेच्या सुटण्याकडे घालत नाही. जोपर्यंत मुलगी आहे उपवर घरामध्ये तोपर्यंत ही नेस, हे घाल, ते घाल, आणि म्हणून ती आई म्हणत असते, कधी स्वार्थ करत नाही महाराज आई मुलीपासून. आणि लग्न झाल्याच्या नंतरही त्या मुलीचं असणार जोपर्यंत लेकरू बाळ तिला होत नाही तोपर्यंत आई आणि वडील झुरतात महाराज. म्हणून बघून जसं गाय बांधावी तसं चांगली संपत्ती पाहून, मुलगा पाहून तुम्हाला दिलं. काय पाप केलं आई वडिलांनी तुमच्या, काय पाप केलं तुमच्या आई वडिलांनी की जेणेकरून त्यांच्यासोबत विरोध करता आणि असणारी इस्टेट तुम्ही वाटून मागता. लाज वाटायला पाहिजे महाराज. सगळंच काय तुमच्या जीवनाचं कुठे तुम्हाला चांगलं घर बघून दिलं तिथपर्यंत वडिलाचा असणारा अधिकार असतो. त्याच्यानंतर वडिलाचा अधिकार तुमच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करण्याचा नसतो. पुढची जी काही गरिबी किंवा श्रीमंती जी येणारी आहे तर ते तुमचं भाग्य पती पत्नीचं असतं, बापाला दोष देण्याचा अर्थ नसतो. आणि म्हणून एखाद्या वेळेला गरिबी जरी आली पतीच्या सान्निध्यामध्ये तर ईश्वरानं दिलेली आपल्यावर वेळ आहे म्हणून समजा आई वडिलांना नावभोग ठेवण्याचा अधिकार तुम्हाला करत नाही आणि कधीच बापाला प्रॉपर्टी आणि हिस्सा मागत नाही महाराज. असा मूर्खपणा करू नका. अरे तुम्हाला जन्म दिला म्हणून त्यांनी काय त्याचे लेकरं दावणीला बांधायचे का, त्यांना फाश्या द्यायच्या नेऊन मुलायला, त्यांना त्यांच्या संसाराचं बघू द्या, तुम्ही तुमच्या सुखानं संसार करा. मुलगी म्हणजे फक्त 3 दिवसाची पाहुणी असते, 4थ्या दिवशी मुलीनं बापाच्या घरी थांबू नये. आणि म्हणून आमच्या दाक्षायणीनं नारदाला विचारलं आणि नारदाला विचारून नारदानं सांगितलं की जा, तुझ्या जागी जर मी असतो तर बाकी काही विचार केला नसता, निघून गेलो असतो बापाच्या घरी. आणि त्यावेळेला आमच्या दाक्षायणीचं असणारा मनामध्ये आणि 20 दाक्षायणी तू विडी झाली काय, तिने सांगितलं नाही विडी नाही झाली, माझ्या पित्यानं मोठा यज्ञ ठेवला आणि आपल्या दोघाला जायचंय. त्यानं सांगितलं नाही, तिने सांगितलं जायचंय, याने सांगितलं नाही. त्यावेळेस दाक्षायणीने सांगितलं तुम्हाला जर यायचं नसेल तर नका येऊ, पण मी जाणार. ज्यावेळेस मी नंदीला सज्ज केलं, आमची दाक्षायणी नंदीवर आरूढ झाली, सोबत शिवगण दिले, हर हर महादेव, आणि दुदुंबी वाजल्या, शंख वाजला, शिवाचा गजर केला आणि शिवगण आणि नंदीवर आरूढ होऊन आमची दाक्षायणी निघाली पित्याच्या घरी. मनामध्ये आनंदाचा कोंब उत्पन्न झालेला होता. आणि अशी असणारी दाक्षायणी आनंदाच्या भरामध्ये दक्ष राजाच्या नगरीमध्ये गेली. आणि दक्ष राजाच्या नगरीमध्ये जसं मेन प्रवेशद्वाराला गेली तसं 2 असणारे भालदार चोपदार उभे होते. समोर असणारी दाक्षायणी पाहिली
घातक नसणारे दोन तलवार आपले रोहिणी दिसल्या. त्यावेळेस नवीन आलेला कोणताही माणूस जर पाहुणा असेल किंवा पाहुणी असेल तर ती आपल्या घरी आल्याच्या नंतर पहिल्यांदा हसते, हे ध्यानात ठेवा. त्याचं कारण असते. आपण हसू नका, बघा तुम्ही, महत्व आहे महाराज ते आणि एक जगाचं सत्य आहे. प्रत्येक पाहुणी कोणी जरी आलेली असली आपल्या त्यावेळेस त्या असणाऱ्या कृतिका रोहिणी आनंदानं हसत होत्या, एकमेकीला बोलत होत्या. तेवढ्या दाक्षायणी पाहिली आणि दाक्षायणीनं प्रश्न विचारल्याबरोबर रोहिणीनं असणार नाक मोडीने मारा. अगं का बोलत नाहीस रोहिणी? हे सांगितलं, जा भिकारी, भिकारणी जा म्हणे. तुला आमंत्रण दिलं का माझ्या बापानं? त्यांना विचारलं, का ग रेवती? आनंदातच ना. रेवतीनं असणार खाली तिच्याकडे पाहिलं आणि थुकली महाराज. सांगितलं, हे चांदाणी, तुला लाज वाटते का या समारंभामध्ये यायला? एक तर नवरा भिकारी, बायको भिकारी, बिना आमंत्रणाची चालली कुठं, तोंड वर करून. लाज वाटते का तुला? चल, बोलू नका मला. द्राक्ष माळा तेवढंच असणारं वैभव माझ्या दाक्षायणीचं होतं, दारिद्र्य होतं. डोळ्यात अश्रू आले, हृदयात अपमानाची जखम ओली आणि तिथून असणार वेदना निघत होत्या. मनामध्ये विचार केला की माझ्या दारिद्र्याला पाहून असणारी विडंबना चालू केली या लोकांनी. काय करणार मी? माझा पती गरीब तर मी गरीब. आणि म्हणून दुःखाची जखम ओली ठेवून वरून आनंदाचा आव आणून आमची पोरीला की ह्याला कोण विचारायला, या पोरीला, बहिणीला, या चला पित्याकडे जाऊ म्हणून तो असणारा अपमान विष गटगट पिलं महाराज. आणि गटगट पिऊन पुढे निघाली आमची दाक्षायणी. जशी दाक्षायणी यज्ञ मंडपात गेली पित्याला भेटण्यासाठी, उभा राहिली, बाप दिसला, आनंदाचा कोंब उभा राहिला. पण जशी दाक्षायणी दिसली तसा आमचा दक्ष राजा ताडकन उभा राहिला. जसा ताडकन उभा राहिला तसं सांगितलं, ए चांडाली. त्यावेळेस माझ्या दाक्षायणीला वाटलं माझ्या वडिलाचं असणारं वय झालं, साठी बुद्धी नाटी झाली असेल, विस्मरण झालं असेल, कदाचित मी त्यांना ओळखू आलेले नसेल म्हणून दाक्षायणी असणारी पुढे पुढे निघाली. महाराज सांगितलं, बाबा बाबा मला ओळखलं नाही का तुम्ही? मला ओळखलं नाही का? मी तुमची दाक्षायणी आहे, दाक्षायणी आहे बाबा, ओळखाईला. त्यावेळेस सांगितलं, बाप तर चालती हो, भिकाऱ्याची बायको. खाली घातले, मुंडक खाली घातलं, ऐकायला सुरुवात केली. महाराज सांगितलं, भिकाऱ्याची बायको असणारी, स्मशानात राहणारा, अंगाला राख फासणारा, ढोरावर बसणार आणि ढोराच्या बुद्धीचा असणारा तुझा पती. महाराज जी पतिव्रता असते, जी सुवासिन असते, ही आपल्या आई वडिलांना किती बोलू द्या, ती सहन करते आणि फुलांचा वर्षा व्हायला असं समजते. तर ज्या वेळेला पतीचं नाव घेतलं, स्मशानात राहणारा, डोरावर बसणारा आणि उपहासात्मक बोलायला सुरुवात केली पतीबद्दल, त्यावेळेस असणार डोळे झाकले आणि शरीर असणार रोमांचित झालं माझ्या दाक्षायणीचं. अंगावर रोमांच उठले, शरीर थरथर कापायला लागलं, अंगावरचे काटे उभा राहिले आणि जोरात आलेली ठोकली, ए दक्षा, याद राख, तू मला बोललास, मी सहन केलं, पण माझ्या पतीला बोलण्याचा अधिकार तुला नाही. आत्ताच्या आत्ता तुझा विध्वंस करते, यज्ञाचा विध्वंस करते. आणि म्हणून दाक्षायणी असणारी थरथर कापत होती.
जी बाहेर काढली, चंडीचा अवतार धारण केला आणि चंडीचा अवतार धारण करून अपमानाचा बदला घेण्यासाठी उभी राहिली. तस शरीर थरथर कापत होत, लालजर्द डोळे झालेले होते, क्रोधायमान झालेली होती. मनामध्ये विचार केला, बापानं माझा अपमान केला, माझ्या गरिबीचा अपमान केला. आता जर मागे जाऊ तर तिकडे पतीची असणारी आज्ञा मोडून मी आले. इकडे आड तिकडे विहीर माझ्या दाक्षायणीला झाली. महाराज रडायला सुरुवात केली. एकीकडून आशीर्धारा वाहत होत्या तर एकीकडून क्रोध वाढलेला होता. काय करावं कळत नव्हतं. यज्ञकुंडाच्या तिसऱ्या पायरीवर गेली. मनामध्ये विचार केला, या शरीराला दहन करून घेऊ, वापस माझ्या पतीला मी तोंड दाखवणार नाही. आणि म्हणून माझ्या दाक्षायणीनं असणार, हे महादेवा, हा असणारा देह तुला समर्पित. आणि म्हणून शिवाचा जयघोष केला आणि आपण असणारी त्या यज्ञकुंडामध्ये उडी मारली. हर हर महादेव, हर 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 हर. आणि मग काय सांगा महाराज, उडी मारत असताना दक्ष राजाला सांगितलं, दक्षा, तुझ्या यज्ञाचा विध्वंस होईल. आमच्या नंदीनं शाप दिला. बडबड जे काय करून तू शापवाणी बोललास माझ्या शिवाला आणि दाक्षायणीला, तुला बोकडाचं मुंडकं बसवल्या जाईल. तेवढ्यात भृगु ऋषी असणारे आपल्या गाडीवरून हात फिरत होते, तर पुषा नावाचे ऋषी हसत होते. आणि तेवढ्यात आमच्या दाक्षायणीनं सांगितलं, काय सांगितलं महाराज, मानभंग हाची झाला मंडपी अहेर. मानभंग हाची झाला मंडपी अहेर. जळाली सती म्हणे यज्ञ माझे जळाले. मानभंग हाची झाला मंडपी अहेर. मानभंग हाची झाला मंडपी अहेर. यज्ञ माझे जळाले. माहेरीच्या सोहळ्यात नाही आमंत्रिलेला मात. माहेरीच्या सोहळ्यात नाही आमंत्रिलेला मात. जळाले सती म्हणे यज्ञ माझे जळाले. मानभंग हाची झाला मंडपी अहेर. मानभंग हाची झाला मंडपी सती म्हणे यज्ञ माझे जळाले. सती म्हणे यज्ञ माझे जळाले. सती म्हणे यज्ञ माझे जळाले. मानभंग हाची झाला मंडपी आई बाप बंधू भगिनी सज्जनो,
सगळेजण जे काही नातेसंबंध असतात हे नावापुरते असतात. आई बाप बंधू भगिनी दारिद्र्यात नसते कोणी. आई बाप बंधू भगिनी दारिद्र्यात नसते कोणी. दिसती ते सारे जळाले सती मने यती माझे. मानभद्र हारी झाला वंदनी आहे. मानभद्र हारी झाला वंदनी आहे. माझं सत्यची अखेर सती मने यती माझे जळाले माहेर. सती मने यती माझे जळाले माहेर. सती मने यती माझे जळाले माहेर. मानभद्र हारी झाला वंदनी आहे. मानभद्र हारी झाला वंदनी वडिलांनी अपमान केला, आता पतीला कसं तोंड दाखवू म्हणून अग्नीमध्ये उडी घेतली आणि अंतर्धान पावली. फड 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 पेटणारा अग्नी भूक लागल्यासारखं फक 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 करत होता आणि ज्वाळा वाहत होत्या. जसं दाक्षायणीनं आतमध्ये उडी घेतली तसं असणार गुंडाळून घेतलं महाराज त्यांनी. त्याच वेळेला हाहाकार माजला. त्याच वेळेला हाहाकार माजला आणि हाहाकार माजल्याच्या नंतर धरणीकंप झाला. हजारो दिनांचा कडकडाट. देव लोकांनी सगळ्या प्राण्यांनी आता काय होईल इकडे नारदाने विचार केला आणि नारद लगेच निघाला. तो थेट कैलासामध्ये सांगितलं देवा 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 दाक्षायणी गेली दाक्षायणी गेली. आणि जसं शिवाजवळ जाऊन माझ्या नारदानं सांगितलं तसं डोळे उघडले आणि दाक्षायणी गेली म्हणलं की सारखा एक नजर टाकून शिव नारदाकडे पाहायला मला काय करावं हे कळायला तयार नाही. आणि थोडा वेळ असणाऱ्या माझ्या नारदानं देवाला सांगितलं देवा आणि दाक्षायणी आणि ताटपण उभे राहिले आणि ताटपण उभे राहून अंगावर रोमांच उठले. लालदर्द डोळे झाले. लालदर्द डोळे झालेले शरीर थरथर कापत होतं. आपल्या जटा सोडल्या आणि जटा सोडून जटा गडगड फिरवल्या. एक असणारी जटा धरली ठार कमी टाकली गडगड गडगड फिरवली आणि जशी धनक नापटली आपली जटा उठून धनक नापटली तसा त्यामध्ये दिप्पाड मूर्ती उत्पन्न झाली. त्याला शिवाचा पुत्र म्हणतात. वीरभद्र हसत असणारा माझा वीरभद्र भगवान शिवाला साष्टांग नमस्कार केला आणि सांगितलं देवा सांगा काम काय. आणि देवानं क्रोधायमान होऊन सांगितलं जा त्या दक्षाचा असणारा शिरछेद कर यज्ञाचा विध्वंस कर. आणि आमचा वीरभद्र असणारा निघाला महाराज. नंदीवर आरूढ झाला. हर हर महादेव. आमचा वीरभद्र तिथे गेला. वीर रस्ता असणाऱ्या भागाला भरपूर आहे महाराज पण वेळेचाही काही संबंध आहे. भरपूर वीर रस भरता आला असता आपल्या या युद्धामध्ये. पण आमचा वीरभद्र असणारा दक्ष प्रजापती जवळ गेला आणि दक्ष प्रजापतीचं मुंडकं धरलं. आपल्या जवळची असणारी तलवार घेतली. ठार करण्याचं मुंडकं वेगळं केलं. गरगर गरगर फिरवलं आणि उंच फेकलं आणि लाथेनं पुन्हा एकदा त्याला ठोकर मारली आणि हर हर महादेवची गर्जना केली. सगळीकडे दुदुंबी वाजायला लागल्या. सगळ्या देव लोकांनी असणारी
पुष्पांजली केली, फुलांचा वर्षाव केला आणि प्रसूती रडायला लागली. ब्रह्मदेव विष्णू परमात्माला बोलून घेतलं. बरेचसे दिवस असणार रडत राहिली. शेवटी शंकर तिथं आले आणि शंकराने दक्ष राजाला जिवंत करा, यज्ञ पूर्ण करा महाराज म्हणून विनंती केली. ब्रह्मदेव विष्णू परमात्माने शेवटी सांगितलं, जा विष्णू आणि जो काही प्राणी दिसेल त्याचं मुंडकं घेऊन या. आमचा विष्णू परमात्मा गावाच्या बाहेर गेले आणि गेल्याच्या नंतर त्यांना पहिल्यानं बोकुड दिसलं. बोकुड आज शेळ्या चाललेल्या होत्या आणि आहुती दिली होती वीरभद्रानं आणि बोकडाचं मुंडकं असणार भगवान शिवानी महामृत्युंजय अमृत संजीवनी मंत्र म्हणून दक्षाच्या असणाऱ्या शरीरावर कलेवरावर बसवलं. संजीवनी जशी झाली तसा तो दक्ष राजा असणारा जिवंत झाला आणि जसा जिवंत झाला तसा तो शिवनाम स्मरण करू लागला. कसं? बरोबर 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 कसा करू लागला? आमचे लोक सुद्धा मंदिरात जातात महाराज. आमचे लोक मंदिरात जातात, घंटी वाजवतात आणि तिथं बरोबर बरोबर करतात. तुम्ही बोलकडे का? तिनं त्याच्या भाषेमध्ये नामस्मरण केलं. आपल्याला चांगली वाचा आणि बुद्धी दिली. देवाचं नामस्मरण चांगलं करत झाला. तिथून पुढं भगवान शिवाचा असणारा विरोध कधीच केला नाही. पुढं माझा भगवान शिव असणारा व्याकुळ झाला. विरह असणारा पार्वतीचा सण होत नव्हता. इकडं तारकासुर असणारा जन्माला आला. त्रिपुरासुर मारल्यामुळं आणि तारकासुरानं सगळीकडे तांडव माजवलं आणि तांडव माजवल्याच्या नंतर तिनं पुढं हिमालयाच्या पोटी आणि जन्म घेतला कन्या रूपाने. जसा कन्या रूपाने जन्म घेतला तसं माझ्या हिमाचलाला आणि मेनकेला आनंद झाला. पर्वताची मुलगी असल्यामुळं तिचं नाव पार्वती ठेवलं गेलं. पुढे पर्वताची मुलगी पार्वती ठेवलं गेलं आणि त्यातून एक अवतार म्हणजे माझ्या सतीचा अर्थात पार्वतीचा. अखंड नामस्मरणामध्ये तल्लीन झाली ती पार्वती. लहान रूपातून मोठ्या रूपापर्यंत आली. अनुक्रमे उपवर झाली आणि विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवानं सांगितलं, इकडं तारकासुरानं तांडव माजवलेलं होतं आणि तारकासुरानं वरदान मागितलेलं होतं की शिवकुमारापासून मला मृत्यू यावा. पाहिलं, ऐकलं आणि सांगितलं योग्य वेळ आल्याच्या नंतर होऊन जाईल. आणि मग उपवर झाल्याच्या नंतर आमच्या शंकराने विचार केला. शंकरानं विचार केला की आता आपल्याला असणार आणि हिमालयाच्या राजधानीमध्ये जावं लागणार आहे. हिमालयाच्या राजधानीमध्ये आमचे शिव निघाले आणि जसे शिव आले तसं आमच्या पार्वतीनं पाहिलं. सांगितलं, देवा ओ बाबा कुठे निघालात? त्याने सांगितलं, पार्वती आम्ही शिवाच्या भेटीला चाललो. आपल्या नगरीमध्ये शिव आलेले आणि त्यांच्याकडे चाललो. त्याने सांगितलं, मला बी येऊ द्या, मला बी येऊ द्या बाबा. त्याने सांगितलं, लांब आहे ते, खूप दूर आहे, कशाला येतेस तू? नको येऊ. नाही नाही मला यायचं. आग्रह केला आणि भगवान शिवासोबत पार्वती म्हणाले, चल. पार्वती निघाली. सोबत पार्वतीच्या सख्या जया आणि विजया त्याही निघाल्या. अनुक्रमे जिथं भगवान शिव होते तिथं जसं पाहिलं तसं अंग असणारं रोमांचित होऊन गेलं आणि जसं रोमांचित अंग झालं तसं माझी पार्वती असणारी सारखी शिवाकडे एकटक लावून पाहिली. शिवाकडे एकटक लावून पाहिली. सर्व काही पूजा झाली.
आणि आमच्या हिमाचलानं सांगितलंय पार्वती आत्ताच आणू नका, मी जोपर्यंत म्हणतोय आणायचं नाही तोपर्यंत आणू नका. त्यावेळेला आमच्या पार्वतीनं सारखं भगवान शिवाकडे पाहायला सुरुवात केली. आमच्या हिमाचलाची पूजा झाली आणि सांगितलं "ए पार्वती कर पूजा." एकदा आवाज दिला, दोनदा आवाज दिला, शांत चित्तानं माझ्याकडे लक्ष द्या. एकदा आवाज दिला पार्वतीला, दोनदा आवाज दिला, "ए पार्वती अगं पूजा कर देवाची." पण सारखी पार्वती असणारी त्या शिवाकडे पाहिली. हा माझा प्राणाचा प्राणेश्वर, माझ्या शरीराचा मालक, आणि म्हणून मंत्रमुग्ध झाली. सिद्धी होताने आज, सिद्धी होताने आज, आज सिद्धी होताने आज, मेरा दिल चुरा दिया. किस देवता ने आज मेरा दिल चुरा, मेरा दिल चुरा दिया. किस देवता ने आज मेरा दिल चुरा दिया.